नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, SM स्कूल टीचर या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या दिवसापासून आपण इयत्ता 5वी स्कॉलरशिप विषय गणित ह्या विषयाचे व्हिडिओज जे आहेत ते आपण एक एक करून प्रत्येक घटकावरती, प्रत्येक उपघटकावरती व्हिडिओ बनवणार आहोत. तर प्रथमच तुम्ही जर चॅनलला भेट दिली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला सर्व व्हिडिओ बघायला मिळतील. चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया. मग बघा, गणितामधला प्रथम जो घटक आहे तो आहे संख्या ज्ञान. प्रथम घटक आहे संख्या ज्ञान. त्याच्यामध्ये काही उपघटक आहेत. प्रत्येक उपघटकावरती मी व्हिडिओ बनवणार आहेत. त्याच्याबद्दल थोडीशी माहिती, त्याचबरोबर उदाहरणे, काही मागील वर्षाचे प्रश्न, हे सर्व व्हिडिओमध्ये येणार आहे. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. त्याचबरोबर व्हिडिओला लाईकसुद्धा करा आणि जर चॅनलवरती नवीन असतील तर सबस्क्राईबसुद्धा करून ठेवा. मग चला तर सुरुवात करूया. ह्याच्यामध्ये पहिला जो घटक आहे बघा, पहिले तर आपण ह्या संख्याज्ञानामध्ये किती घटक आहेत आणि कोणकोणते आहेत तेच पहिले इथे मी ओळख करून देतो. त्याच्यानंतर आपण पुढे एक एक घटक घेत जाणार आहोत. बघा, पहिला जो घटक आहे ह्याच्यामध्ये आंतरराष्ट्रीय व रोमन संख्या चिन्हे हा पहिला घटक आहे. ह्या घटकावरती हा व्हिडिओ इथे असणार आहे. दुसरा जो घटक आहे त्याच्यासाठी अलग दुसरा व्हिडिओ असणार आहे. मी जसं अगोदर सांगितलं त्याप्रमाणे प्रत्येक उपघटकासाठी व्हिडिओज असणार आहेत. तर इथे दुसरा जो घटक आहे, दुसरा घटक बघा, 10 अंकापर्यंतच्या संख्यांचे वाचन व लेखन करणार आहोत आपण. तिसरा घटक आहे अंकांची दर्शनी किंमत, स्थानिक किंमत, विस्तारित मांडणी. चौथा घटक आहे 1 ते 100 या संख्यावर आधारित प्रश्न. पाचवा घटक आहे मोठ्यात मोठी व लहानात लहान संख्या तयार करणे. सहावा उपघटक आहे संख्यांचा चढता व उतरता क्रम, त्याचबरोबर त्यांची तुलना करणे. आणि सातवा घटक आहे इथे, सातवा जो घटक आहे तो सम संख्या, विषम संख्या, मूळ संख्या, जोड संख्या, सहमूळ संख्या, संयुक्त संख्या, त्याचबरोबर त्रिकोणी संख्या व चौरस संख्या. एवढे उपघटक ह्याच्यामध्ये आपण पाहणार आहोत. जो शेवटचा व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये बऱ्याचशा संख्या आहेत त्या आपण येणाऱ्या व्हिडिओजमध्ये पाहणार आहोत. तर आपला आजचा जो घटक आहे तो पहिला घटक म्हणजेच आंतरराष्ट्रीय व रोमन संख्या चिन्हे. हा घटक आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओवर नक्की शेवटपर्यंत राहा, व्यवस्थित बघा आणि काही समजलं नसेल तर ते मला कमेंट करून तुम्ही कळवू शकता. चला तर मग सुरुवात करूया. आपला उपघटक आहे, मेन जो घटक आहे तो आहे संख्याज्ञान. त्याच्यामध्ये पहिला उपघटक आहे आपला आंतरराष्ट्रीय व रोमन संख्या चिन्हे. हा आहे आपला पहिला उपघटक, आंतरराष्ट्रीय व रोमन संख्या चिन्हे. ठीक आहे, चला तर मग आपण पुढे जाऊया, ह्याच्याबद्दल थोडीशी माहिती घेऊया. बघा, आता जर आपल्याला आंतरराष्ट्रीय व रोमन संख्या चिन्हे हा जो घटक आहे तो जर तुम्हाला नीट करायचा असेल तर काही इथे मुद्दे आहेत ते तुम्हाला लक्षात ठेवावे लागतील. तेव्हाच तुम्हाला चांगल्या रीतीने हा घटक समजून येईल. तर बघा, ह्याच्यामध्ये पहिलं तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे, इंग्रजी अंकांनाच आंतरराष्ट्रीय अंक म्हणतात. जे आपण इंग्रजी अंक लिहितो, जसं की इथे उदाहरण मी लिहिलेलं आहे 1, 2, 3, 4, 5 असे इंग्रजीमध्ये इत्यादी, ह्यांनाच आंतरराष्ट्रीय अंक असे म्हणतात. दुसरा ह्याच्यामध्ये पॉईंट आहे, मराठी अंकांनाच देवनागरी अंक असं म्हणतात. म्हणजेच मराठी अंकांनाच देवनागरी अंक म्हणतात. उदाहरणार्थ 1, 2, 3, 4, 14 इत्यादी. हे पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचे. तिसरा पॉईंट आहे, आंतरराष्ट्रीय व देवनागरी संख्या चिन्हे 10 आहेत. आंतरराष्ट्रीय व देवनागरी जे संख्या चिन्ह आहेत ते एकूण किती आहेत? 10. त्याच्यामध्ये बघा 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. चौथा इथे बघा, चौथा पॉईंट आहे, रोमन संख्या चिन्हात खालील 7 चिन्हांचा वापर केला जातो. आता इथे मेन आपली सुरुवात होते रोमन संख्या चिन्हे. हे आपल्याला माहीतच आहेत, इंग्रजी अंक किंवा मराठी अंक
म्हणजेच देवनागरी किंवा इंग्रजींनाच म्हणतात आंतरराष्ट्रीय. मग आपली सुरुवात मेन इथून होते. रोमन संख्या चिन्ह आहेत. किती आहेत? एकूण 7 चिन्हांचा वापर केला जातो. 7 चिन्हे कोणकोणते ते तुम्हाला कायमचे लक्षात ठेवायचे आहेत, तरच तुम्हाला हा जो टॉपिक आहे तो तुम्हाला समजून येईल. त्याच्यासाठी थोडक्यात मी ट्रिकसुद्धा सांगणार आहे. बघा, हे जर आपण बघितले, हे जे वरती लिहिलेले आहेत ते जसे की इंग्रजीमध्ये वापरले जाणारे अल्फाबेटच आहेत. आय आहे, व्ही आहे, एक्स, एल, सी, डी, एम. तर हे आहेत रोमन संख्या चिन्हे. मग हा जो आहे तो कुणासाठी वापरतात? आय कुणासाठी वापरतात? तर एकसाठी. म्हणजेच इथे तुम्हाला दिसून येईल हे जे आहेत हे वरती जे लिहिले आहेत ते रोमनमध्ये आहेत आणि खाली जे आहेत ते आंतरराष्ट्रीय म्हणजेच इंग्रजीमध्ये आहेत. इथे 5 आहे, इथे 5 आहे. 10 कसा लिहितात? तर एक सारखा. 50 कसा लिहितात? तर एल सारखा. 100ला सी, 500ला डी, त्याचबरोबर 1000ला एम. अशा प्रकारे हे रोमन संख्या चिन्हे लिहिले जातात. एक साधं सिंपल लक्षात ठेवायचे असेल तर IVX इथून जर बघितले तर IVX असं दिसतं आणि इथे LCDM. LCD आपल्याला माहिती आहे, LCD TV असतो, LCDM. मग लक्षात ठेवा इथे 1-5, 1-5 नंतर 10-50. इथून जर बघितले जोडे बनवले तर 1-5, इथून आहेत 10-50, त्याच्यानंतर 100-500 आणि शेवटचं 1000पर्यंतचे आहेत. म्हणजेच एकूण 7 रोमन संख्या चिन्हे इथे वापरण्यात आलेले आहेत. पुढे जाऊया आपण. समजलं असेल तर आपण पुढे जाऊया. 5वा पॉईंट आहे बघा, रोमन संख्या चिन्ह पद्धतीत शून्यासाठी चिन्ह नाही. रोमन संख्येमध्ये शून्यासाठी आपल्याकडे चिन्ह नाही. त्याचबरोबर 6वा जो पॉईंट आहे तो रोमन संख्या लेखन पद्धतीत स्थानिक किमतीचा वापर केला जात नाही. म्हणजे आपण जसं इंग्रजीमध्ये किंवा मराठीमध्ये स्थानिक किंमत म्हणून वापरतो तसं रोमन संख्येमध्ये वापरलं जात नाही. मग हे काही मुद्दे आहेत, काही पॉईंट्स आहेत ते तुम्हाला लक्षात ठेवावे लागतील, जेणेकरून तुम्हाला स्कॉलरशिपमध्ये चांगला स्कोअर होईल. पुढे जाऊया. बघा, रोमन संख्या लेखनांचे काही नियम इथे आहेत. रोमन संख्या लेखनाचे काही नियम आहेत. त्याच्यामध्ये पहिला नियम आपण पाहूयात. पहिला नियम आहे आय व एक्स, म्हणजेच 1 आणि 10 असं आता मी सांगणार आहे. आय एक्स किंवा अल्फाबेटप्रमाणे सांगणार नाही, तर आय म्हणजेच 1 आहे आणि एक्स म्हणजेच 10. ही एकापुढे एक असे फक्त 3 वेळा लिहिता येते. बघा, हा खूप महत्त्वाचा पॉईंट आहे, ज्याच्यामध्ये आय आणि एक्स हे जे रोमन संख्या आहेत हे फक्त एका पुढे एक असे 3 वेळाच लिहिता येतात. मग पुढे बघा, उदाहरण इथे दिलं आहे 3. हे इथे जर आपण बघितलं तर हे 3 आहेत, याला 3 लिहिले, 1 2 3. इथे 3 एक्स दिसतात म्हणजेच 30. दुसरा नियम काय सांगतो की हा जो आय आहे म्हणजेच 1 हे चिन्ह एका पुढे एक असे लिहिल्यास त्यांची बेरीज करून संख्या लिहितात. बघा, जसं की वरती लिहिले ते डायरेक्ट दाखवलं होतं, पण इथे असे 2 जर एकत्र दाखवले तर 1 + 1 = 2 अशा प्रकारे हे लिहिलं जातं. त्याचबरोबर तिसरा पॉईंट आहे. तिसरा जर आपण पॉईंट बघितला तर ह्याच्यामध्ये तुम्हाला दिसून येईल आय व एक्स ही चिन्हे संख्यांचे मागे लिहिल्यास वजाबाकी करून लिहितात. जसं पुढे लिहिल्यास बेरीज केली जाते तसे मागे लिहिल्यास बघा इथे आय आहे आणि त्याच्यानंतर एक्स आहे. आय आणि एक्स, मग एक्समधून हा आय वजा केला आहे, म्हणजेच 10मधून 1 वजा केल्यास आपल्याला काय मिळतोय? 9 मिळतोय. अशा प्रकारे हे काही नियम आहेत. त्याचबरोबर चौथा जर आपण नियम बघितला तर हा जो आहे व्ही म्हणजेच 5 हे संख्येच्या पुढे एकदाच लिहिता येते. हे चिन्ह संख्येचे मागे लिहिले जात नाही. हे जे चिन्ह आहे व्ही हे संख्येचे पुढे एकदाच लिहिता येते. हे चिन्ह संख्येचे मागे लिहिले जात नाही. उदाहरणार्थ हा जो 10 आहे त्याच्या पुढेच हा फक्त लिहिला जातो, त्याच्या मागे लिहिला जात नाही. म्हणजेच फक्त बेरीज केली जाते. इथे 10 + 5 = 15. त्याच्यानंतर पुढचा नियम आहे बघा. पुढचा नियम काय सांगतोय? आय आणि व्ही हे चिन्ह मोठ्या संख्येच्या चिन्हाचे उजवीकडे लिहिले तर त्याची किंमत मोठ्या संख्येत मिळवली जाते. एखादी मोठी संख्या असेल त्याचे उजवीकडे जर आय आणि व्ही लिहिले तर त्या चिन्हाचे त्याची किंमत मिळवली जाते. जसं की इथे
व्ही आहे त्याचे पुढे आय आणि 2 आय असे लिहिले, व्ही आहे त्याचे पुढे 2 आय लिहिले तर काय होतं, हे बघा व्ही आहे त्याच्या पुढे 2 आय लिहिले तर हा व्ही आहे म्हणजेच 5 अधिक हे 2 आय म्हणजेच 2 7 इथे एक्स म्हणजेच 10 अधिक 5 अधिक 1 म्हणजे किंवा हे डायरेक्ट आपण 6 घेऊ शकतो, 10 अधिक 6 बरोबर 16. पुढे आता इथे काही नमुना प्रश्न आहेत ते तुम्हाला समजून घ्यायचे, कशा प्रकारे प्रश्न असू शकतात. बघा प्रश्न पहिला आहे, अतिशय सोपे प्रश्न आहेत, तुम्हाला जर समजलं असेल मी असं गृहीत धरतो की तुम्हाला हे सर्व समजलेलं आहे आणि पुढे आपण जाऊयात प्रश्नांकडे वळूयात. 97 ही संख्या रोमन संख्या चिन्हात कशी लिहाल? 97 म्हटल्यानंतर आपल्याला आपल्या लक्षात येतं आपण काय करणार त्याला 90 अधिक 7. आता 90ला कसं लिहिणार? 90 लिहायचं असेल तर आपल्याला 90 लिहिण्यासाठी 100 माहिती आहे, 100लाच आपण काय लिहितो सी आणि 10ला काय लिहितो एक्स. मग 100 वजा 10 केले तर आपल्याला 90 मिळणार, पण वजा करण्यासाठी कुठे लिहिला जातो, अगोदर लिहिला जातो म्हणजेच एक्स सी असं येणार. म्हणजेच ह्यालाच आपण असं लिहिणार 100 वजा 10 म्हणजेच काय येतं 90. 100 वजा 10 म्हणजेच 90 आणि त्यालाच 90 बरोबर एक्स सी असं लिहिलं आहे. 7 आपण लिहू शकतो. मग बघा एक्स सी हा इथे एक्स सी आणि हा 7 पुढे, एकदम सोपा आहे. पुढचा प्रश्न आपण घेऊयात. पुढचा प्रश्न बघा काय आहे, इथे हा आहे 8, इथे 9 आहे, हा 3 आहे आणि हा 5. बघा 8 अधिक 9 तेच फक्त आपण जे इथे आपल्याला एक गणित दिलं आहे तेच सोडवूया संख्या घेऊन, त्याच्यानंतर त्याचं उत्तर डायरेक्ट आपण रोमन संख्येमध्ये लिहिणार आहोत. मग 8 9 इथे 3 आणि 5. मग बघा बोर्डमस रूल जर बघितला नसेल तर तुम्ही तो पहिले बघून घ्या. त्या नियमानुसार पहिले अधिक होणार नाही, इथे पहिले भागाकार होणार म्हणजेच 9 भागिले 3, 3 येतो, 9 भागिले 3 केलं तर 3 येतो. त्याच्यानंतर 8 अधिक 3 वजा 5. आता बेरीज वजाबाकी कोणतंही पहिले करू शकतो. 8 अधिक 3 11 होतात, वजा 5 11 वजा 5 6 येतात. मग 6 आपण असं लिहितो रोमनमध्ये. म्हणजे हे अशा प्रकारे आपल्याला उत्तर त्याचं मिळून जातं. मी असं गृहीत धरतो तुम्हाला हे समजतं आणि पुढे जातोय. आता पुढे बघा, पुढे काय आहे, मागील वर्षाचे प्रश्न आलेले आहेत. आता हे तुम्हाला खूप महत्त्वाचे आहेत आणि व्यवस्थित नीट लक्ष देऊन ऐकायचे आहेत, बघायचे आहेत आणि सोडवण्याचा सुद्धा प्रयत्न करायचा आहे. मागील वर्षाचे काही वर्षांचे प्रश्न आलेले आहेत, इथे वर्ष दिलेलं आहे 2021 साली हा प्रश्न विचारला होता. इथे लिहिलं आहे 500. 500 या संख्येला रोमन संख्या चिन्हात कसे लिहाल? आताच मी म्हटलेलं होतं LCDM, LCDM त्याच्यानंतर IVX असं लक्षात ठेवायचं, IVX आणि LCDM. आता हा आपल्याला माहिती आहे 10, 10 नंतर काय येतं, L म्हणजेच 50, C म्हणजेच 100, D म्हणजे 500 आणि M म्हणजेच 1000. मग इथे काय विचारलेलं आहे, 500 या संख्येला रोमन संख्या चिन्हात कसे लिहिले जाते? तर इथे ह्याचं उत्तर येणार डी. मग ऑप्शन 3 हा आपला बरोबर उत्तर असणार आणि इथे आपण 3ला गोल करणार. मग हे अशा प्रकारे तुम्हाला सोडवावं लागेल. पुढचा प्रश्न घेऊयात. तुम्हाला हा समजला असेल असं मी समजतोय. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न आहे 2018ला विचारला होता, 2018 साली विचारला होता. ह्याच्यामध्ये बघा रोमन संख्या चिन्हानुसार आता हे किती आहे 10 आणि हा 7 म्हणजे 17 अधिक 9 वजा 4 आणि हा सी म्हणजेच 100, सी म्हणजेच 100. आता हेच मी फक्त इंग्रजीमध्ये लिहितोय, हा 17 अधिक 9 वजा 4 अधिक 100, 100 बरोबर किती? मग ह्याच्यामध्ये पहिलं बेरीज वजाबाकी केली काही हरकत नाही, उत्तर तुमचं मिळणार आहे. 17 अधिक 9 केल्यानंतर किती होतात, तर 17 अधिक 9 केल्यानंतर मिळतात आपल्याला 26 वजा 4 अधिक 100. आता 26 वजा 4 केल्यानंतर किती येतात 22. मग 22 अधिक 100 काय होतात 122. मग 122 कुठे आहे, ऑप्शन 2. ऑप्शन 2ला मग इथे आपण गोल करणार. मग हे उत्तर बरोबर आहे 122.
हा प्रश्न विचारला होता 2018मध्ये. पुढचा प्रश्न घेऊयात आपण. पुढचा प्रश्न बघा, खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत. अशाच प्रकारचे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जाणार आहेत. सभागृहातील एका ओळीत, आता हे जर आपण बघितले तर हे 20 आणि हे 20 आणि हा 27, म्हणजेच इथे मी लिहून ठेवतो 27 पासून आता एल म्हणजेच किती 50, एक्स म्हणजेच 10, म्हणजेच हे 60 आणि 66. 27 पासून 66 पर्यंत आसन क्रमांक आहेत. तर त्या ओळीत एकूण किती आसने आहेत? 27 पासून 66 पर्यंत आसन क्रमांक आहेत. मग काय करू, एक सिंपल आपल्याला वजाबाकी करायची आहे. 66 वजा 27 केलं तर आपल्याला मिळेल 9. 66 वजा 27 केलं तर आपल्याला इथे मिळणार 39 मिळेल. 16 वजा 7 9 आणि 3 इथे 3 गेले तर राहतात 39 आणि त्याच्यामध्ये एक आपल्याला एक्स्ट्रा मिळवायचं आहे, म्हणजे जिथून आपण सुरुवात करतोय ते, म्हणजेच एकूण किती आसने असणार 40. मग 40 हे उत्तर आपलं बरोबर आहे, ऑप्शन क्रमांक 3. पुढे जाऊया. पुढचा प्रश्न हा समजला असेल तुम्हाला, नसेल समजला तर कृपया करून कॉमेंटमध्ये मला कळवावे तसे. पुढचा प्रश्न आहे हा पुढचा प्रश्न अतिशय परत सोपा आहे. हा प्रश्न विचारला होता 2019मध्ये. 2019मध्ये बघा इथे दिसतंय तुम्हाला LXVDM या रोमन संख्या उतरत्या क्रमाने लिहा. LXVDCM. L म्हणजेच किती, तर L म्हणजेच 50, L म्हणजेच 50, X म्हणजे 10, V म्हणजे 5, D म्हणजेच 500, C म्हणजेच 100 आणि M म्हणजेच 1000. ह्याला जर आपल्याला उतरत्या क्रमाने लिहायचं असेल तर पहिलं येणार 1000, 1 नंबरला हे येणार, 2 नंबरला हे येणार, 3 नंबरला हे येणार, त्याच्यानंतर 4 नंबरला हे, 5 नंबरला हे आणि 6 नंबरला हे. मग इथे ऑप्शन पहिले आपल्याला बघायचे. 1 नंबरला 1000 म्हणजेच M पहिला कुठे दिसतोय, L, D नंतर C नंतर L नंतर हे बघा ऑप्शन क्रमांक 4 मध्ये आपल्याला तसं दिसून येते. शेवटी 6 नंबरला V. मग ह्याचं उत्तर असणार 4. पुढचा प्रश्न आपण घेऊया. पुढचा प्रश्न बघा, रोमन संख्येचिन्हानुसार M-D डिवाइड बाय म्हणजेच भागिले L बरोबर किती, M म्हणजेच किती, तर M म्हणजेच आहे 1000 वजा D म्हणजेच किती तर 500 आणि भागिले L म्हणजेच किती 50. मग इथे वजाबाकी आणि भागिले हे पहिले आपण भागिले करतो. मग 500 भागिले जर 50 केले तर हा 0 कट आणि 5 1 5, 5 10 50 म्हणजे 1000 वजा 10 बरोबर किती मिळतात. 1000 मधून 10 वजा केले तर आपल्याला 990 हे उत्तर मिळणार आणि ऑप्शन पर्याय क्रमांक 4 हे बरोबर उत्तर असणार आपलं. ह्याला आपण ऑप्शन जो गोल चौथा आहे त्याला गोल करणं. पुढचा प्रश्न पाहूयात. पुढचा प्रश्न आहे, अशाच प्रकारचे हे प्रश्न आलेले आहेत आणि हेच तुम्हाला प्रॅक्टिस करायचे आहेत. गुरुस्मृती विद्यालयात 2,2500 विद्यार्थी शिकत आहेत. ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हात कशी लिहाल. एक विद्यालय आहे त्याच्यामध्ये 2,2500 म्हणजेच बघा 1000 आपल्याला माहिती आहे. 1000चा अर्धा आपण 500 घेतो. 500चा अर्धा म्हणजेच पाव. 500चा अर्धा 250. 500चा अर्धा म्हणजेच पाव. त्याच्यानंतर 750 म्हणजेच पाऊण. 1000चा पाऊण होईल. मग ह्याच्यामध्ये सांगितलं आहे 2,2500. 2,2500 म्हणजे हा पाव त्याच्यामध्ये आपल्याला घ्यावा लागेल. मग 2000 अधिक 250 म्हणजेच 250 होतात 2250 म्हणजे 2,2500 आणि ऑप्शन क्रमांक कोणते
संख्याचिन्हात लिहायचं आहे आपल्याला आंतरराष्ट्रीय. मग आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हात आपल्याला हा इथे ऑप्शन चौथा पर्याय क्रमांक 4 दिसून येतो आणि त्याला इथे आपण गोल करणार. मी आशा करतो की सर्वांना हे समजतंय. पुढचा प्रश्न आपण घेऊयात. पुढचा प्रश्न आहे अशाच प्रकारचा पुढचा प्रश्नही आहे 22.25. तिथे 2.25 होता, इथे 22.25,000. फक्त 2,000च्या ठिकाणी 22,000 ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात कशी लिहाल? मग आंतरराष्ट्रीय हे बघा, हे पण उत्तर बरोबर आहे, हे पण उत्तर बरोबर आहे, पण इथे एक शब्द वापरल्यामुळे दोघांपैकी एकच उत्तर येणार. आंतरराष्ट्रीय इथे जर तुम्हाला सांगितलं असेल देवनागरीमध्ये कोणतं आलं असतं तर हे उत्तर आलं असतं. आंतरराष्ट्रीयमध्ये म्हणजेच इंग्रजीमध्ये हे 22,000 आणि 22,000 आणि अधिक 250 केले तर 22,500 असं आपल्याला मिळतं. पुढचं प्रश्न बघा. पुढचे प्रश्न तुमच्यासाठी आहेत. इथे तुम्ही सोडून बघायचे आहेत आणि उत्तरं येत असतील नसतील तरी मला कॉमेंट करून सांगायचं आहे. बघा 55 ही संख्या रोमन संख्या चिन्हात कशी लिहाल? 55. त्याच्यानंतर CCXIX ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात कशी लिहाल? ही संख्या दिलेली आहेत. इथे हे विचारलेलं आहे की आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात कसे लिहाल? इथे ही आंतरराष्ट्रीयमध्ये दिलेले आहे. रोमन संख्या चिन्हात कसे लिहाल? एकदम सोपे असे प्रश्न आहेत आणि हे तुम्हाला सोडवायचे आहेत आणि कॉमेंट करून मला सांगायचे आहे तर जमतं की नाही जमतं किंवा येतं की नाही येतं. काही अडचण असेल तर मला कॉमेंट करून. आणि हेच जर तुम्हाला नोट्सच्या फॉर्ममध्ये पाहिजे असेल तर माझा टेलिग्राम चॅनल आहे, त्याला तुम्ही जॉईन करू शकता. तिथे हे PDF फाईल तुम्हाला मिळणार आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये फक्त एवढंच होतं. आपल्याला फक्त रोमन संख्या चिन्हेच पाहायचे होते. पुढचा जो घटक आहे तो पुढच्या व्हिडिओमध्ये येणार आहे. तोपर्यंत व्हिडिओ पाहत राहा. थँक्यू.